बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात, कारण राज्यभरात अनेक भागात तुफान पाऊस झालाय, मात्र त्यामुळे दिलासाही मिळालाय। मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, तर एकीकडे आठवड्याभरात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातल्या मान्सूनची तूट लक्षणीयरित्या भरून निघाली आहे। 21 जुलै रोजी पावसाची तूट 12% होती, मात्र आता ती केवळ 4% राहिली आहे। मध्य महाराष्ट्रात यात सर्वाधिक सुधारणा झाल्याचं दिसतंय। पश्चिम महाराष्ट्राला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। साताऱ्याच्या नौजामध्ये मंगळवारी तब्बल 394 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ही विक्रमी नोंद पाहायला मिळते। तर महाबळेश्वरमध्ये देखील 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय। पुणे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर मुठा, मुळा आणि पवना नद्यांच्या सखल भागांमध्ये पुढील काही दिवस पूरस्थितीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तर कोल्हापुरात पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलेली आहे। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे। धरण भरलं तर स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे भोगावती नदीमध्ये पाणी विसर्ग सुरू होऊ शकतो। पंचगंगा नदी ही 31 फुटांवरती पोहोचली आहे। तर जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली गेलेले, त्यामुळे काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे। प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून खबरदारी घेण्याचं आवाहन देखील वारंवार केलं जात आहे। या सगळ्या परिस्थितीत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरात पावसाचा जोर पुन्हा एकदा काहीसा वाढल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। राधानगरी धरण जे आहे ते विशेषतः 97% जे आहे ते भरलेलं आहे, त्यामुळे प्रशासन जे आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळते। विशेषतः संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जर का परिस्थिती पाहिली तर पंचगंगा नदी जी आहे ती 31 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे। पुन्हा जवळपास तिसऱ्यांदा पंचगंगा नदीनं पात्र सोडून पाणी जे आहे ते बाहेर आलेलं आहे। इथली मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातले साधारणतः 30 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे काही मार्ग देखील पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। काही ठिकाणी पडझडीच्या घटना ज्या आहेत त्यासुद्धा झाल्याचं पाहायला मिळते। प्रशासन जे आहे ते नागरिकांना वारंवार आवाहन करताना पाहायला मिळते। जीव धोक्यात घालून कोणतीही गोष्ट करू नये अशा पद्धतीचे एक आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। विशेषतः नदीकाठच्या गावांना, भोगावती नदीमध्ये विशेषतः पाण्याचा विसर्ग जो आहे तो होण्याची शक्यता आहे, त्यामुळं त्या ठिकाणच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येते। आज राधानगरी धरण जर का पूर्ण क्षमतेनं भरलं तर मात्र धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडण्याची शक्यता आहे, त्यामुळं प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर सुद्धा लक्ष ठेवून असताना पाहायला मिळते आहे। मात्र संपूर्ण परिस्थिती पाहिजे झाली तर आज दिवसभर पावसाचं प्रमाण जर का जास्त राहिलं तर राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत किंवा पुढच्या काही तासांमध्ये सुद्धा ही सगळी परिस्थिती जी आहे या परिस्थितीवर प्रशासन जे आहे ते लक्ष ठेवून असणार आहे। संपूर्ण नागरिकांना आवाहन जे आहे ते वारंवार करताना पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।